परिवाराचे सर्वेसर्वा चेअरमन माननीय श्रीकांतजी मोरे यांच्या शुभ हस्ते प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून ध्वजारोहण करण्यात आलं। मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक आणि सर्वेसर्वा मनोरमा बँकेचे चेअरमन माननीय श्रीकांतजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। मनोरमा सखी मंचाच्या अध्यक्षा सौ शोभाताई मोरे, अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या संपादिका आणि मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्ष अस्मिताताई गायकवाड, उपाध्यक्ष संतोष सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालाय। यावेळी संचालिका रुचा मोरे पाटील, संचालक गणपत कदम, शहापूरकर, गजेंद्र साळुंके, मैनुद्दीन नदाफ, विकास सक्री, सुहाद भोसले, सीओ शिल्पा कुलकर्णी यांच्यासह सर्व मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली। राष्ट्रध्वज को सलामी दो। जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंगा। सब शुभ नामे जागे, सब शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। बोलो भारत माता की जय, वंदे मातरम। भारत माता की जय। मनोरमा बँकेचे चेअरमन माननीय श्रीकांतजी मोरे यांनी कर्मचाऱ्यांना यावेळी बहुमोलाचं मार्गदर्शन केलं। प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा मनोरमा परिवाराला मी संपूर्ण संचालक मंडळ, संपूर्ण सभासद, खासदार, ठेवीदार या सगळ्यांना देतो। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आपण आज सर्वजण इथं उपस्थित आहात। शरीरानं उपस्थित आणि मनाने उपस्थित सगळ्यांचं मी मनोरमा परिवाराच्या वतीनं त्यांचं 2024 जे वर्ष आहे हे अतिशय सुखसमाधानाचं, समृद्धीचं आणि आर्थिक उन्नतीचं जावं अशी कामना मी व्यक्त करतो। मनोरमा परिवाराच्या वाटचालीमध्ये 27 वर्ष पूर्ण झालेले आणि 27 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा या परिवाराच्या आर्थिक वाटचालीमध्ये अजून सुद्धा आपल्याला खूप काही प्रगतीला वाव आहे आणि हा जो प्रगतीचा वाव आहे हा प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे की तुमच्या स्वतःच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक सर्वच जीवनामध्ये एक क्रांती घडणं अपेक्षित आहे। तुमचं स्वतःचं आयुष्य, तुमच्या कुटुंबाचं, तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा एवढंच फक्त नाही तर सर्वच क्षेत्रामध्ये तुमची आर्थिक वाटचाल ही सुखसमाधानाची झाली पाहिजे आणि त्यासाठी कर्मभूमी महत्वाची असते। आणि कर्मभूमी म्हणजे काय तर ज्याच्यामुळं आपण आपल्या हाताचं जे कष्ट आहे, आपल्या बुद्धीचं जे कष्ट आहे, आपलं काया वाचे मनसे आपण जे म्हणतो ते जर योगदान या मनोरमा बँकेनं दिलं, मनोरमा मल्टीस्टेट दिलं, आपल्या 6 पतसंस्थांना दिलं तर याच्या माध्यमातून जे काही ऊर्जा निर्माण होणार आहे ती ऊर्जा ही सकारात्मक पद्धतीनं आपल्याला भविष्यामध्ये वाटचाल करायला उपयोगी पडते। आणि भविष्यामध्ये वाटचाल चांगली व्हायची असेल, मनामध्ये कुठलाही किंतु ठेवू नका, कुठलंही गॉसिपिंग नको, कुठल्याही चर्चा नको, एकच वाक्य फक्त मनात ठेवा। कुठलं वाक्य मनात ठेवा? मन में है विश्वास, पूरा है विश्वास। म्हणा माझ्या मागा, मन में है विश्वास, पूरा है विश्वास। हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब। आणि मनोरमा परिवाराच्या सर्व संस्था ह्या कामयाब होतील। कुठलीही शंका मनात बाळगू नका, फक्त आपलं दिलेलं काम हे आपल्या आपल्या मनाने करा, बाकी कुठलीही अपेक्षा ठेवू नका।
संचालक मंडळाला सुद्धा तुमच्याबद्दल खूप मानसिक समाधान आहे. तुमच्या कामकाजाची जी वाटचाल आहे गेल्या 25 वर्षामध्ये आपण 2000 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. ठीक आहे, अपडाऊन्स येत असतात, कारण जसं सागर असतो लाटा वर खाली होतात आणि मग किनाऱ्याला जातो, तसं अर्थक्षेत्रामध्ये ह्या समुद्राप्रमाणे भरती ओहोटीचं चक्र हे सातत्यानं चालू असतं. मग ते कुणालाही चुकलेलं नाही. मनोरमा परिवारात सुद्धा हे भरती ओहोटीचं चक्र आहे. ओहोटी आल्यानंतर माणूस आपल्याला वाटतं की अरे बँकेची थकबाकी वाढली, बँकेचं अमुक झालं, परंतु मला खात्री आहे की शेवट या झेंड्याप्रमाणे मनोरमाची वाटचाल बघा. आपण खाली झेंडा फडकवत होतो, आता आपण 4थ्या मजल्यावर आलोय, कदाचित पुढच्या वर्षी 5व्या मजल्यावर जाऊ. त्यामुळं यशस्वी होणार आणि यशस्वी होण्यामध्ये कुणाचाही अडथळा याच्यामध्ये असणार नाही. अडथळा एकच असतो, तो आपण स्वतः असतो. त्यामुळे मी माझा स्वतःचा अडथळा आज दूर केलेला आहे. तुम्ही तुमचा करणार आहे का नाही? बस मनाशी निश्चय करा आणि आपण 100% यशस्वी होऊ. सोलापूरमध्ये पुन्हा 0% एनपीए आणि पुन्हा 2250 कोटीची वाटचाल आपण करू. आणि या आजच्या दिवशी देशाची जशी प्रगतीची वाटचाल सुरू आहे तशी परिवाराची वाटचाल सुरू आहे. बाकी काल काय घडलं हे सगळं विसरून जा. मी नेहमीच सांगतो, कोऱ्या पाठीवर लिहून पुसणे सोपे असते, तशा तुमच्या आमच्या मनाचं असलं पाहिजे. पाठी कोरी करा, कालपर्यंत सगळं कोरं करून टाका आणि आज नव्यानं श्री गणेशा करा आणि मनोरमाचे पाऊल पडते पुढे, मनोरमाचे पाऊल पडते पुढे, हे लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. चला. यावेळी अन्य कर्मचाऱ्यांची सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.